आता पाहूया अयोध्येत कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान मोदींकडून श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सोहळ्याच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी, तर मोदींकडून या तिकिटांवर आधारित पुस्तकांचं प्रकाशन। राम मंदिराच्या प्रवेशद्वाराचं काम पूर्ण, प्रवेशद्वारावर नागर शैलीतील 2 खांबांची उभारणी, खांबावर मंदिराची प्रतिकृती। राम मंदिर मुख्य प्रवेशद्वाराची झलक टीव्ही9च्या स्क्रीनवर। मुख्य प्रवेशद्वाराचं काम सध्या अंतिम टप्प्यात। अयोध्येतील घराघरांवर जय श्रीरामचा ध्वज, अयोध्या नगरीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य टीव्ही9च्या प्रेक्षकांसाठी। फारुख अब्दुल्लांनी गायलं रामाचं भजन, कपिल सिब्बल यांच्या विनंतीवरून भजन गायन, नागरिकांनी धर्म समजून घेण्याचंही फारुख अब्दुल्लांकडून आवाहन। अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी खास गाईडची व्यवस्था, त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारकडून 6 सीटर गाड्यांचीही व्यवस्था। रामदर्शन आणि अयोध्या नगरीची सफर आता आणखी सुलभ होणार। अयोध्या नगरीत महिलांसाठी विशेष व्यवस्था, अयोध्येत महिलांसाठी चालवलेली पिंक ऑटो सुविधा खास आकर्षण। उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी इलेक्ट्रिक बसची व्यवस्था, हनुमानगढी ते नवीन घाट महामार्ग या रस्त्यांवर ठिकठिकाणी बसेसची व्यवस्था। अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा, पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार। 2 दिवसाला 1 गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार।